नमस्कार मित्रांनो, बार्टी, टीआरटीआय, एआरटीआय, महाज्योती आणि सारथी यांच्या मार्फत ज्या काही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे त्याची आत्ताच्या घडीची सर्वात मोठी जी आहे तर ती अपडेट आलेली उमेदवारांसाठी एकदम महत्त्वाच्या ज्या आहेत तर त्या सूचना आलेल्या तर त्या सर्व सूचना आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा की ज्यांनी याचा फॉर्म भरलेला आहे। तुमचे सर्व नातेवाईक असतील की ज्यांची 10वी झाली असेल, 12वी झाली असेल, पदवी झाली असेल, त्या सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही जे आहे तर ते नक्की शेअर करा। तत्पूर्वी टीआरटीआय, बार्टी, आरटी, महाज्योती, सारथी यांच्यातर्फे ज्या विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत तर त्याच्या तयारीसाठी आपण फक्त 1 रुपयाची बॅच जी आहे तर ती बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आणि प्रवेश परीक्षेची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच आपला नंबर आहे त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गूगल फॉर्म बघायला मिळणार आहे, तर तो गूगल फॉर्म तुम्ही नक्की भरावा, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नेहमी अपडेट जे आहे तर ते देत राहू। तसेच आपले टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। आता आपण डायरेक्टली जाऊया। बघा, बार्टीच्या वेबसाईटलाच ही अपडेट आलेली आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, एक सर्वकष धोरणांतर्गत ही एक महत्त्वाची अपडेट आहे, बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार 2025-26 म्हणजे या वर्षाकरता बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात त्यांनी कॉमन एंट्रन्स टेस्ट त्यासोबतच प्रशिक्षण यासाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत। बघूया पुढे काय त्यांनी सांगितलेलं आहे। सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी यांमधून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे। याच्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ते कॉमन एंट्रन्स टेस्ट घेणार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एमपीएससी ची असेल तर ती सगळ्यांसाठीच लागू असेल, म्हणजे बार्टीची, सारथीची सगळ्यांची एकाच वेळी होणार आहे। त्याकरता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून त्या संस्थेच्या याच्यानुसार अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहेत। मग त्याच्यासाठी खाली त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। सगळ्यात आधी अर्जाबाबतच्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, जसं की उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन सादर करायचा आहे, त्याच्यानंतर अर्ज पूर्ण वाचून करायचा आहे। ऍप्लिकेशन फॉर्म बाबतच्या सर्व सूचना पूर्ण न वाचता अर्ज सादर केल्यास त्यात काही त्रुटी उद्भवल्यास पुन्हा अर्ज सादर करता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणून फॉर्म भरताना घाई करू नका। तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण वाटत असेल तर आमच्या प्रतिनिधींशी तुम्ही संपर्क साधा। तसेच आपले पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, इथं पण ऑफिस आहे, तिथं पण तुम्ही आमच्याशी एकदा भेट देऊन तुमच्या काही प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंट संदर्भात काही क्वेरी असेल तर ते तुम्ही नक्की विचारा। एका वेळेस एकाच योजनेसाठी ऑनलाईन करू शकतो, हा फार महत्त्वाचा आहे। उमेदवार एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करावायचे असल्यास रजिस्ट्रेशन अंती उमेदवार प्राप्त झालेल्या लॉग इन आयडी व पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनांसाठी अर्ज भरता येईल। तथापि उमेदवारांनी योजनानिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता, वय व अर्जात नमूद केल्याप्रमाणे पात्रता अटी पूर्ण केल्या असाव्यात। म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला इथं करण्यात येणार आहे, परंतु प्रत्येक वेळी हा नवीन अर्ज सादर करावा लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे, त्याच्यासोबत त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट असावं। त्यासोबतच त्याच्याकडे जातीचं प्रमाणपत्र हे अर्ज करतानाच पाहिजे। त्यांचं काय म्हणणं आहे, ज्यावेळी तो अर्ज करणार आहे त्याच वेळी त्याच्याकडे जातीचं प्रमाणपत्र पाहिजे। टीआरटीआय करता ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित जमातींकडे व्हॅलिडिटी पण असणं हे बंधनकारक असणार आहे। तसेच उमेदवारांची जमात ही महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये देखील असणं आवश्यक आहे, परंतु अद्याप वैध व्हॅलिडिटी मिळालेली नाही ते अर्जाच्या तपशिलाचा वापर करून अर्ज सादर करू शकतात। तथापि अशा उमेदवारांनी संबंधित योजनेकरता लाभार्थी म्हणून निवड झाल्यास मूळ कागदपत्र पडताळणी वेळी व्हॅलिडिटी सादर करणं बंधनकारक असेल। आता नसेल तरी चालणार आहे, आता तुम्ही प्रकरण टाकून द्या, जेव्हा तुमची वेळ येईल, जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल तेव्हा देखील तुम्ही हे सादर करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा पुढचं, बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटी, आरती मार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ हा फक्त ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच हे दिलेलं आहे। लक्षात घ्या, 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न पाहिजे। कोणाचे म्हटले, कुटुंबाचे पूर्ण उत्पन्न जे आहे तर ते म्हटलेले। त्यासोबत तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला देखील लावणं गरजेचं असणार आहे। बघा, सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी अर्ज भरताना उमेदवारांकडे मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणं आणि नॉन क्रिमिलियर असणं हे बंधनकारक केलेलं आहे।
महाज्योतीतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी उमेदवाराकडे नॉन क्रिमिलियर असणं हे बंधनकारक त्यांनी इथं केलेलं आहे. त्यासोबतच म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलं, 3 वर्षाचा लावा किंवा नॉन क्रिमिलियर लावा. महाज्योतीसाठी हे नॉन क्रिमिलियर सांगितलेलं आहे. दिव्यांग उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे, अनाथांसाठी अनाथ पाहिजे. तसेच शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा प्रकारे खोटी माहिती सादर केल्यास, माहिती लपवल्यास व तसे कार्यालयाच्या निदर्शना आल्यास त्याचा उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द होईल, उमेदवारावर दंडात्मक कारवाई होईल आणि भविष्यात पुढे त्याला कोणत्याही संस्थेचा लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरीत आहात, कुठल्याही नोकरीत आहेत, साध्या शिपाईच्या नोकरीला आहेत तरी फॉर्म भरू नका, कारण की या संस्था शासनाच्याच आहेत. बघा, उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सादर केल्यानंतर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसांपर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसांपर्यंतच ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यायचं. नंतर ऍप्लिकेशन फॉर्म मिळत नाही. मागच्या पण वेळी आमच्या लक्षात आलं की ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फॉर्म लागतो मुलांकडे फॉर्मच नसायचा. आता यावेळी चुकी करू नका, डाउनलोड करून घ्या. तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करून ठेवा, घरच्यांना शेअर करून ठेवा, स्वतः त्याची प्रिंट काढून जवळ ठेवा, नंतर लागतो तो फॉर्म. ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे व परीक्षा केंद्र उमेदवारास प्राप्त झाले असेल तेथेच त्यांना उपस्थित राहावे लागेल, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. हे एक्झाम साठी सांगितलं त्यांनी. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदवलेल्या व्यतिरिक्त कोणतेही परीक्षा केंद्र भेटणार नाही. ठीक आहे. पुढे फक्त लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणाच्या सामायिक चाळणी परीक्षेकरता दिल्ली हे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, कारण की याचं एक दिल्ली पण असणार आहे ना. उर्वरित सर्व ऑनलाईन परीक्षा या महाराष्ट्रातच होणार आहे. अर्ज भरताना युजर आयडी व पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण की परत तोही मिळत नाही. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा, त्यामध्ये स्वतःचा आधार कार्ड, मोबाईल नंबर व्यवस्थित पद्धतीने टाकावा. उमेदवाराने कोणतेही खोटे कागदपत्र सादर करू नये, अन्यथा त्याच्यावर दंडात्मक कारवाई ही केली जाणार आहे. बाकी सीईटी परीक्षेबाबतचे परीक्षा प्रवेशपत्र, ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट तसेच सर्व सूचना तुम्हाला संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करावे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चाळणी परीक्षाबाबतचे वेळापत्रक बार्टी वेबसाईटवरच जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध होणार. तसेच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तसेच जे मुलं गुगल फॉर्म भरतील त्या बॅचला जॉईन असतील त्यांना पण आम्ही वेळोवेळी सूचना या देत असतो, पर्सनली सूचना देणार आहोत. एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा वेळा केंद्रावर विहित वेळेत उपस्थित राहण्याची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. परीक्षा केंद्र आणि परीक्षेच्या निर्धारित वेळात कोणताही बदल केला जाणार नाही. म्हणजे एकाच दिवशी 2 परीक्षाला आणि एक आली पुण्याला आणि एक आली नाशिकला तर तसं बदल करणार नाही, त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी न करता चाळणी परीक्षेस आम्ही प्रवेश दिलेला आहे, परंतु त्याचं परीक्षेनंतर निवड झाल्यावर त्याची अंतिम निवड ही तेव्हाच ग्राह्य धरण्यात येईल जेव्हा त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करण्यात येईल. पुढे निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार सीईटी परीक्षा असल्याने सर्व योजनांची परीक्षा संपल्यावरच सर्व संबंधित योजनेच्या सामायिक परीक्षेचा निकाल किमान 7 ते 10 दिवसांनी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. म्हणजे परीक्षा झाल्या तर 7 ते 8 दिवसात लगेच निकाल लागणार आहे. याबाबत केवळ संस्थेच्या संकेतस्थळावरच सूचना प्रसिद्ध केल्या जातील. वैयक्तिक स्वरूपात कोणत्या उमेदवारांना कळवण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. उमेदवारांनी याबाबत काही असेल तर पुढे त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक देखील त्यांनी दिलेला आहे. सदर योजनेची सामायिक चाळणी परीक्षा म्हणजे सीईटी उत्तीर्ण करून मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर उमेदवारांनी निवड केलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित झाल्यानंतर नियमानुसार शासनाने नियमित केलेला कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करणे. म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट कराल, जे काही इन्स्टिट्यूट सिलेक्ट कराल, समजा तुम्ही इग्नाइट अकॅडमी ही सिलेक्ट केली तर तुम्हाला तुमचं प्रशिक्षण इथं पूर्ण करण्यात येणार आहे. अर्धवट तुम्हाला कोणत्याही कारणास्तव सोडता येणार नाही. सामायिक चाळणी परीक्षेतून निवड झाल्यानंतर उमेदवारांनी मूळ कागदपत्रे संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनेतील निर्गमित वेळेनुसार तपासून सादर करणे अनिवार्य असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे अनुसूचित जमातींमधील जे पीव्हीटी उमेदवार असेल तर त्याला आम्ही थोडं प्राधान्य देऊ असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच जे आहे उपस्थिती ही 75% महिन्याला असणं हे बंधनकारक तिथं ठेवलेलं आहे. बघा, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाबाबत निश्चित केलेल्या कालावधीनुसार सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व प्लस मुख्य तसेच मुलाखत, वैयक्तिक विषय तयारी, व्याख्यात्यांचे मानधन, स्टडी मटेरियल, नोट्स, टेस्ट सिरीज
आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी ही पुरवण्याची संबंधित जबाबदारी ज्या प्रशिक्षण संस्था असतील तर त्यांची इथं असणार आहे. ओके, पुढे बाकी वेळोवेळी ते सूचना देतच राहतील तुम्हाला. त्याच पद्धतीने या योजनेचा, कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्र लागतील तर ते पण त्यांनी इथं सांगितलेले, ज्याच्यामध्ये जातीचे आणि जमातीचे तुमचे मूळ प्रमाणपत्र पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, व्हॅलिडिटी पाहिजे, पण ही व्हॅलिडिटी फक्त एसटी साठी ही जास्त बंधनकारक जाहीर केलेली आहे. 10वीचे गुणपत्रक पाहिजे, 12वीचं पाहिजे, पदवीचं पाहिजे, रहिवाशी, आधार कार्ड, बँक पाहिजे, तहसीलदार यांच्याकडून आलेला उत्पन्नाचा दाखला, त्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र. तर एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं लागणार आहे. ओके, पुढे आता कोणत्या योजनेनुसार कोणता तुम्हाला लाभ मिळणार आहे त्याची पण येथे त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल UPSC दिल्लीची कोचिंग आहे ती 11 महिने चालणार आहे. मोफत प्रशिक्षण, दर महिन्याला 13,000 रुपये आणि एकदा तुम्हाला 18,000 रुपयाचा लाभ जो आहे तर तो मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रवास खर्च तुम्हाला एकदा 10,000 रुपये दिला जाणार आहे दिल्लीला जाण्यासाठीचा. पुढे जे काही महाराष्ट्र UPSC पॅटर्न असणार आहे त्याच्यामध्ये 11 महिने चालणार आहे, 13,000 रुपये दरमहा भेटणार आहेत आणि 18,000 रुपये तुम्हाला एकदा जो आहे तर तो लाभ मिळणार आहे पुस्तक वगैरेसाठी. MPSC राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 11 महिने असणार आहे, 10,000 रुपये भेटतील आणि एकदा तुम्हाला 12,000 रुपये महिना जो आहे तर तो मिळणार आहे. पुन्हा MPSC कंबाईन गट ब गट क साठी फक्त 6 महिन्याचं प्रशिक्षण असेल, 10,000 रुपये प्रतिमाह भेटेल आणि 12,000 रुपयाचा एकदा तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याच्यामध्ये ना माझ्या मते महाज्योती हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, 11 महिने असणार आहे, 10,000 रुपये आहे आणि 12,000 रुपये तुम्हाला एकदा लाभ जो आहे तर तो मिळणार आहे. त्यासोबतच JMFC ची परीक्षा असेल, 11 महिने असेल, 10,000 रुपये, 12,000 रुपये एकदा लाभ मिळणार आहे. म्हणजे असे 72 हे जास्त होतील तुमचे. पुढे IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड इत्यादी परीक्षांसाठी 6 महिन्याचं प्रशिक्षण 6,000 रुपये मिळणार आहे. हे लक्षात ठेवा, 6,000 रुपये मिळणार आहे आणि एकदा तुम्हाला 10,000 रुपयाचा एक हप्ता जो आहे तर तो मिळणार आहे. पोलीस मिलिटरीसाठी 10,000 रुपये भेटतील दर महिन्याला आणि 12,000 रुपये तुम्हाला एक महिन्याला भेटतील. असे हे 6 महिन्यांसाठी प्रशिक्षण. पुढे SSC साठी जे काही प्रशिक्षण असेल ते 6 महिने चालेल, 10,000 रुपये दरमहा आणि 12,000 रुपये एकदा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर हे सर्व माहिती तुम्ही एकदाच लक्षात घ्या आणि हा लाभ एकदाच घेता येतो. म्हणजे आता जर कोणी IBPS ला पास झालं त्याला जरी 6,000 चा लाभ भेटला नंतर तो म्हणेल UPSC चा घेतो, तशी संस्था जी आहे तर ते अलाउ करत नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा तुम्हाला फॉर्म भरताना काही टेक्निकल अडचण आली ना तर ज्या त्या संस्था दिलेल्या ज्यांना त्यांनाच कॉल करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर महाज्योतीमध्ये इलिजिबल आहात ना तर तुम्ही यांनाच कॉल करा, उगाच तुम्ही बार्टी कार्यालयाला कॉल नका करू, कारण की त्याच्यामध्ये बार्टीचा संबंध नसणार आहे. त्यासोबतच TRTचा उमेदवार असेल, सारथीचा असेल, RTचा असेल तर त्यांनी ज्याच्या त्याच्या याला जे आहे तर ते कॉल केला पाहिजे संस्थेला. त्यासोबतच नॉन टेक्निकल सपोर्ट असेल, तुम्हाला काही इतर गोष्टी विचारायच्या असतील फॉर्म भरण्या संदर्भातल्या तर वेळ दिलेले सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 6 या दरम्यान तुम्ही या प्रशिक्षण संस्थेत जे आहेत तर ते कॉल करू शकतात. त्यासोबतच त्यांनी शेवटी दिलेले सर्व उमेदवारांना परीक्षेसाठीच्या ऑल द बेस्ट. आता मेन टास्क आहे तुम्हाला फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळाव्या या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे. फॉर्म भरताना घाई करू नका, कारण की हा तुमच्या स्कॉलरशिपचा आणि प्रशिक्षणाचा विषय आहे, म्हणून याच्यात घाई करायची नाही. थोड्या दिवस थांबून जा, जोपर्यंत आमचा व्हिडिओ येत नाही तर तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरण्याची घाई अजिबातच जे आहे तर ते करू नका. त्यासोबतच ही जी बॅच आहे ना तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करून घ्या, कारण की या बॅचच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन जे आहे तर ते करणार आहोत. म्हणून तुम्ही आपली ही 1 रुपीची बॅच आजच जॉईन करून ठेवा. त्यासोबत आपला जो गुगल फॉर्म आहे तर तो देखील भरून ठेवा. आता आणखी काही अर्जाबाबतच्या काही सूचना आलेल्या आहेत, त्यासोबतच फॉर्म कसा भरावा या पण गोष्टी येणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून ठेवा. तसंच आपल्या हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा, कारण की त्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.